एक मोठी बातमी कोकणात समोर येते। कोकणात व्हॅनिटी व्हॅनवरून दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागलेल्या आहेत। सध्या घरोघरी प्रचार करून मतदारांच्या गाठीभेटी घेणं आता उमेदवारांना देखील कठीण बनतंय आणि यासाठीच उपाय म्हणून सिंधुदुर्गात दीपक केसरकर यांनी व्हॅनिटी व्हॅन प्रचारामध्ये दिमतीला आणली आहे। मात्र याचवरून विनायक राऊतांनी आमची पांडुरंग सर्व्हिसच बरी असा खोचक टोला लगावलाय। यावर केसरकर यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। आमची पांडुरंग सर्व्हिस मस्त चाललेली आहे, पण दीपक केसरकर काय किंवा नारायण राणे काय यांना व्हॅनिटी व्हॅनची गरज भासते। यामधूनच मतदार समजून चुकतील नेमकं कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला आपटायचं। विनायक राऊत हे मी केलेल्या बंडातून निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे काय करायला लागतं आणि कसं कार्यकर्त्यांना भेटायला लागतं हे त्यांना माहिती नाही। आणि ते कशा आलिशान गाड्यातून फिरतात तुम्ही बघा ना, त्यांच्या गाड्या कसल्या आहेत। आणि माझी अजूनही 18 वर्ष जुनी गाडी आहे, म्हणजे जवळजवळ 10-12 वर्ष जुनी इनोवा अजून माझ्याकडे आहे।